निर्भय बनो हल्ला प्रकरण भाजपच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे। कुणाच्या आदेशाने पुणे भाजपने आक्रमक आंदोलन केलं असा सवाल करत केंद्रीय नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणुकांच्या तोंडावर भाजपला या हल्ल्याचा मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे। पाहूयात। निर्भय बनो हल्ला प्रकरण पुणे भाजपच्या अंगलट। केंद्रीय नेतृत्वाकडून भाजप पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी। शरद पवारांसह रोहित पवार आक्रमक। पुण्यात निर्भय बनो चळवळीच्या कार्यक्रमासाठी जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर जीवघेणा हल्ला झाला होता। या प्रकरणी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप वागळेंनी केला होता, पण हे प्रकरण भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे, कारण भाजपच्या या कार्यपद्धतीची गंभीर दखल केंद्रीय भाजपने घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। इतकंच नाही तर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना खडसावल्याची देखील माहिती आहे। पुण्यात विद्यार्थी पत्रकारांवर हल्ले झाल्याने त्याचे पडसाद दिल्लीत देखील उमटले। पक्षाचं कोणतंही धोरण नसताना पक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने केंद्रीय भाजपने या संदर्भात नाराजी व्यक्त केली। हिंदुत्व आणि विचारांच्या लढाईचे मार्ग धुडगूस घालून साध्य होणार नाहीत अशी ठाम धारणा असल्याने शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलेली आंदोलनं कुणाच्या आदेशाने केली अशी विचारणा केंद्र आणि प्रदेश पातळीवरून करण्यात येते। प्रदेश पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना देखील असे प्रकार पुण्यात वारंवार का घडतायत याच्या सामाजिक राजकीय परिणामांची जाणीव आहे का असाही जाब विचारण्यात आला। त्यामुळे पुण्यातील हा गोंधळ शहर भाजपसह प्रदेश स्तरावरील नेत्यांना महागात पडणार असल्याचं भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं। केंद्र सरकारने काहीतरी हा दिखावा केला असेल की तुम्ही आम्हाला न विचारता अशा प्रकारचा कार्यक्रम केला, तोडफोड केली, हिंसा केली, तर तो दिखावा आहे। तो जो धीरज घाटे आहे त्याला त्या पदावरून काढून टाकलं पाहिजे, भाजपमधून काढून टाकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला। या घटनेवरून शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यासह केंद्राने या घटनेची दखल घेणं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली, तर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड अहंकारी झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय। आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात। ही झुंडशाही ही लोकांना फासणारी नाही। राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक गंभीर दखल घ्यायची आवश्यकता होती, पण ती घेतली नाही। ही दुर्दैवी बाब आहे। गाडी आली तेव्हा गाडी तोडफोडीत हे पुढे होते, त्यामुळे ह्यांना कुठे फक्त दिखावा करायचा आहे, बाकी काय नाही। ह्यांना दाखवून द्यायचं आहे की लोकशाही राहिली बाजूला। आता जसं एका नेत्याने कुठेतरी सोलापूर का कुठेतरी सांगितलं की आम्ही पोलिसांना घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही, कारण का आमचा नेता हा सागर बंगल्यावर राहतो। तर त्याच्यावरून समजून घ्या ना अहंकार किती भरलाय ह्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यात। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या। राम मंदिराच्या मुद्द्यासह भाजपनं आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे, पण या हल्ला प्रकरणामुळे भाजपला बॅकफूटवर जावं लागलं। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात नाटक सादर करताना प्रभू श्रीराम सीतेच्या वेशात अभिनय करताना हिंदू धर्माचा अपमान केला म्हणून विद्यार्थी आणि उपस्थितांना मारहाण करण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला। त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले। भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने शहरभर आणि समाज माध्यमांवर याची चर्चा सुरू राहिली। तर दुसरीकडे निखिल वागळे हल्ला प्रकरणावरून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगलीच झुंपली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तर थेट फडणवीसांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा, त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते। कोण संजय राऊत, कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? कोणी योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारायचं, संजय राऊत बद्दल काय विचारतो? सत्तेचा कैफ आणि सत्तेची नशा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोळ्यावर इतकी झापड आली आहे सत्तेची की देवेंद्र फडणवीस साहेबांना अजिबात
माणसामधला आणि जनावरांमधला फरक कळत नाहीये. अरे जर 45+ जागांची तुमची गॅरंटी आहे तर एका पत्रकाराला घाबरता कशासाठी? एका पत्रकाराच्यासाठी तुम्हाला इतकी भीती का वाटते? जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देतील. या हल्ला प्रकरणामुळे निवडणुकांच्या तोंडावर समाजात चुकीचा संदेश गेलाय, त्यामुळे भाजपनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.